इयत्ता 4 विषय गणित नवोदय व शिष्यवृत्ती पूर्वतयारी ई चाचणी. चला ई चाचणी सोडूया. घटक मापन, उपघटक कागद मापन. प्रश्न पहिला, खालील पर्यायातून चुकीची जोडी ओळखा. 1 डझन बरोबर 12 नग. 2 1 ग्रोस बरोबर 12 डझन. 3 1 दस्ता बरोबर 24 कागद. 4 1 रिंग बरोबर 20 दस्ते. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर. प्रश्न दुसरा, 84 कागद म्हणजे किती डझन कागद? 1 5 डझन. 2 8 डझन. 3 7 डझन. 4 12 डझन. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 7 डझन. प्रश्न तिसरा, सुधीरने स्टेशनरी दुकानातून 2 ग्रोस कागद आणले म्हणजे किती कागद आणले? 1 24 कागद. 2 144 कागद. 3 480 कागद. 4 288 कागद. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 288 कागद. प्रश्न चौथा, 2 रिम कागद बरोबर टिंब कागद. 1 480 कागद. 2 144 कागद. 3 960 कागद. 4 288 कागद. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 960 कागद. प्रश्न पाचवा, 5 डझन अधिक 2 ग्रोस बरोबर किती डझन? 1 24 डझन. 2 29 डझन. 3 84 डझन. 4 7 डझन. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 29 डझन. प्रश्न 6, 1920 कागद बरोबर किती दस्ते? 1 80 दस्ते. 2 160 दस्ते. 3 96 दस्ते. 4 4 दस्ते. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 80 दस्ते. प्रश्न 7, रेणुकाने वर्गात 40 मुलांना 20 दस्ते कागद समप्रमाणात वाटले तर प्रत्येकाला किती कागद मिळाले असतील? 1 48. 2 24. 3 12. 4 80. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 12. प्रश्न 8, 6 डझन कागदापैकी 20 कागद वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? 1 72 कागद. 2 100 कागद. 3 92 कागद. 4 52 कागद. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 52 कागद. प्रश्न 9, 1 रिम बरोबर किती कागद? 1 144 कागद. 2 960 कागद. 3 480 कागद. 4 288 कागद. तुमची वेळ सुरू होते आत्ता.
उत्तर आहे 480 कागद. प्रश्न 10वा. एक रोज म्हणजे किती कागद? 1 144 कागद, 2 244 कागद, 3 12 कागद, 4 36 कागद. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 144 कागद.